बिग बॉस सारखा शो म्हणजे तुम्ही वादच करायला पाहिजे, भांडणं करायला पाहिजे, काहीतरी ड्रामा केला पाहिजे. तसं न करता तुम्ही शांत राहून, संयमी राहून, जेंटलमन राहूनही लोकांची मनं जिंकू शकता आणि हे सिद्ध केलंय राकेश बापट यांनी. राकेश दा आहे आपल्यासोबत. राकेशदा खूप-खूप स्वागत आहे. थँक यू. आणि 100 दिवस तो प्रवास पूर्ण केला. त्या घराच्या बाहेर आल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटत असतील. अर्थात तिकडे ते स्पर्धक, ते घर, तो हो. अनुभव काय आहे? वेगळाच होता अनुभव बिकॉज लाईफचे 2 सेक्शन्स असतात हे मला जाणवलं, की लाईफ जी असते ती तुमची असते, जी तुमच्या पद्धतीने तुम्ही विचार केलेली असते. पण एक जी लाईफ असते ते तुम्ही चूज करता. खरंय. एक चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करता. तर हा चॅलेंज म्हणून एक्सेप्ट केलं होतं मी त्या घरामध्ये येणं. की लोकं लहानपणापासून आई म्हणे, "अरे एकलकोंडा आहेस तू." मित्र म्हणायचे, "घर कोंबडा आहे, घरातनं बाहेर निघ." हं. मी माझ्या कलेच्या दुनियेत किंवा माझ्या वर्ल्डमध्ये मला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो. तर तेच मी व्हॅल्यू करतो लाईफचा. त्यामुळे हं, मटेरिअलिस्टिक गोष्टीवर मी एवढं कधीच कॉन्सन्ट्रेट केलं नाही. मी कधी स्वतःला सिरियसली घेतलं, ना लाईफला कधी एवढं सिरियसली घेतलं. हं. सो तो प्रवास म्हणजे त्या घरामध्ये जाणंच एक मोठा डिसिजन होता. जस्ट टू गिव्ह मायसेल्फ दॅट चॅलेंज की मी या लोकांच्या समुद्रात अ, अ, कसा मी माझं मत्व दिसेल लोकांना आणि कसा मी यातनं बाहेर निघेन हं. परत दुनियामध्ये. तर तो एक चॅलेंज मी तरी आज म्हणतो कॉम्पिटिशन माझी कोणाबरोबर दुसऱ्यावर नव्हतीच. माझी स्वतःबरोबरच होती. खरंय. बेसिकली मी हे करू शकतो का नाही हे सर्वात मोठा प्रश्न होता माझा. हो, तू म्हटलास, की खऱ्या आयुष्यात तू फार एकलकोंडा आणि या सगळ्या हो, तुझ्यासाठी ते चॅलेंज होतं. हो. त्या शोमध्ये जाणं, इंटरॅक्ट करणं आणि अनोळखी ज्यांना आपण आत्तापर्यंत भेटलेलो नाहीयेत तर आणि ते चॅलेंज तू स्वीकारलंच नाही, तर तू टॉप 2 पर्यंत पोहोचला. तुला वाटलं होतं इथपर्यंत ही जर्नी होईल? अ, नाही, अजिबात नाही. मला खरंच वाटलं नव्हतं. टॉप 5 पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ठीक आहे, माझे फॅन्स असतील किंवा व्हॉटएव्हर इट इज की म्हणून मी कधी व्होट अपील पण करायचो नाही त्यांना. हो. कारण की मला आणि त्यामुळे म्हणून मी नॉमिनेशन्सला पण नाही घाबरायचो. कारण की हं. मला होतं की मला करा नॉमिनेट कारण की माझं जे काही रिझल्ट आहे, ते मला त्यांनी दिलेलं मला जास्ती आवडेल, ना खरंय. की फक्त घराच्या सदस्यांनी की कारण की मी आलो त्यांच्यासाठी. त्यांना एंटरटेनमेंट मी आता या इंडस्ट्रीमध्ये एंटरटेन करायला आलोय माझ्या ऑडियन्सना. तर मला तेच म्हणून ती भीती कधीच नव्हती, की अरे मला नॉमिनेशन टाकणार, अरे मला वाचवा वगैरे तसं कधीच नव्हतं. कारण की मला हवं होतं, की जेव्हा सपोज मी नॉमिनेट होऊन एलिमिनेट झालो, तरी मी ते चांगल्या दृष्टीने घेतलं असतं. कारण की मला मग तेव्हा कळायचं, की नाही म्हणजे आतमध्ये राहून कळत नाही काय, की हं. कसं आपण खेळतोय. तो निकाल बाहेरनच येतो. तो निकाल जेव्हा आला, तेव्हा समजायचं, की तुमचा गेम तुम्ही नाही खेळलात खरंय. बरोबर. हं. म्हणून मी कधी घाबरायचो नाही. म्हणून मी ते त्याच अर्थाने हा शो मी पाहिलाय आणि कमिंग बॅक टू द पॉइंट प्रश्न काय होता एवढ्या जणांसोबत हे सगळं चॅलेंज स्पर्धक म्हणून. आणि टॉप 2 पर्यंत तू पोहोचणं. टॉप 2 पर्यंत पोहोचणं ते मला खरंच अ, वाटलं नव्हतं की इथपर्यंत पोहोचेन. पण थँक यू सगळ्यांनाच, की काहीतरी तुम्ही पाहिलं माझ्यात, की मला इथपर्यंत पोहोचवलं. पण एक असा शो ज्याच्यात एकमेकांना घालून पाडून बोललं जातं. त्या ठिकाणी बरेच आठवडे तू संयम ठेवलास. नंतर असं झालं, की तोही संयम तुटत होता. हो. काय वाटत होतं त्यावेळेस, की नाही होत आहे गोष्टी हाताबाहेर जातायत. बऱ्याचदा बाहेर जावसंही वाटत होतं हो, घराबाहेर. हो, विशालसोबत झालेलं हो. भांडण असेल किंवा हो, अनुश्रीने तुझ्यावर जे आरोप लावले ते असेल. हो. त्यावेळेस काय वाटत होतं? अं, त्यावेळेस वाटायचं, की नाही माझा गेम नाही हा किंवा मी काय करतोय अजून इथे? मी डिसाईड करायला हवं, की बाहेर जावं काही ना काही करून. पण नंतर मला आठवतं, की गिव्ह अप माझे बाबा आठवतात दरवेळेला. बाबा आर्मीमध्ये होते. मेजर पद्माकर बापट. तर तो एक फौजीचं रक्त माझ्यात जे आहे ते कधीच मी विसरू शकलो नाही. आणि ते चॅलेंजेस आल्यावर ते नक्कीच ते फेस सामोरे जातच ते काही केलं. आपण खूप विचार करतो, की मला पळायचं इकडनं, पण ते पळू देत नाही तुम्हाला. तर शेवटी ते मला ते खेचून आणलंच त्या घरामध्ये परत, त्या रक्तानी, हं. त्या बाबांच्या फिलॉसॉफीनी. ते म्हणायचे, "तर व्हेन द गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग." राइट. कुठल्याही सिच्युएशनला, कुठलीही कठीण सिच्युएशन तुमच्या समोर आली, की तुम्ही तयार व्हायला हवं, की त्याला कसं तुम्ही फेस करावं. खरं. तर तेच मी त्यांचं जे ब्रीदवाक्य होतं, तेच मी डोक्यात चालत होतं दरवेळेला माझ्या, की आय विल फेस इट. पण या निमित्तानं छान मित्र-मैत्रिणी मिळाले. काटा ग्रुप जो काही झाला आणि वॉव! तुम्ही इतकं छान पद्धतीनं एकजूट होतात आणि हां. त्या एकजुटीमुळे काटा ग्रुपचीच 2 जण पुढे आली आणि त्याच्यातलीच एक स्पर्धक तन्वी जी आहे ती विजेती ठरली. तन्वीसाठी काय वाटतंय? तिच्या हातात तन्वी, आय एम ट्रॉफी सो आली आहे. हॅपी फॉर हर. मी खरंच खूप खुश आहे तिच्यासाठी. त्या मुलीमध्ये मला जिद्द दिसली पहिल्याच दिवसापासून. हो, तिचं इश्यूज आहेत. प्रत्येकाला इश्यूज असतात. टेम्परचे इश्यूज आहेत तिला थोडे, पण ती
खूप चेंज झाली आहे आता. लहान आहे ती, खूप शिकायला आहे पुढे आयुष्यात. पण या लहान वयात पण तिची जी समजूत आयुष्याला जसं जसं ती बघते, खूप कमी लोकं बघतात तसं. हो. त्यामुळे मॅच्युरिटी आहे तिच्यात. हुशार आहे आणि फोकस्ड आहे बेसिकली. आणि आय एम सो हॅपी की हे जे काही होतं, मला फक्त एकच होतं की जे काही असो, विनर काट्याचा असायला हवा. हं. तर मग मी असो, दीपाली असो किंवा तन्वी असो किंवा रिवा होती, मग प्रभू होता, कोणी तिथपर्यंत पोहोचलं असतं तर. तर तो प्लॅन जो होता तो सक्सेस झाला. दॅट तुला आय एम वाटत व्हेरी होतं राकेशदा तुझ्या हातातही ती ट्रॉफी असावी काय? काय ती आफ्टर अ पॉइंट काहीच कळत नाही त्या घरात राहून, की हं. काय होतं कारण की बाहेरचं काहीच माहीत नसतं तुम्हाला, की तुम्ही खरंय. जे खेळताय तुमचं फीडबॅक कोण तीच लोकं देतायत, जे हं. तुमच्या अगेन्स्ट आहेत किंवा हं. फॉर आहेत. तर वी नीड अ डिफरंट अँगल टू थिंक अबाउट की काय एक्झॅक्टली तुम्ही आहात आणि कसं खेळताय. हं. तर त्यामुळे तुमचं थिंकिंग एका पॉइंटवरनं एकदा डेड एंडवर तुम्ही येऊन पोहोचतात, की कळत नाही आता काय मिळेल आपण बरोबर आहोत का चुकीचं आहोत? चुकीचं नाही वाटलं पाहिजे, पण मी बरोबर आहे का नाही दरवेळेला असं ते मला डाऊट यायचा. हं. चूक करायचो कधी-कधी, पण मला क्वचित वाटायचं, की मी म्हणजे चूक एवढ्या केल्या नाहीत जेवढ्या अ, जो जो डाऊट होता मला, की मी बरोबर आहे का नाही? हं. की एक्झॅक्ट परफेक्ट आहे का नाही? बरोबर तर नाही, परफेक्ट बेसिकली. माझं परफेक्शन मला खूप आवडतं लाईफमध्ये. तर हं. ते मी तिथे त्याच्यात जायचा प्रयत्न खूप करायचो, पण मग नंतर थांबायचो, की नाही दरवेळेला सगळ्या गोष्टी परफेक्ट नाही होऊ शकत. स्पेशली या घरात. हं. सो या आणि त्या परफेक्शन बद्दल मुद्दा काढलास तर तुझ्या कलेमधलं परफेक्शन सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं जेव्हा बाप्पा तू साकारला बिग बॉस मराठीच्या घरात. काय वाटलं होतं? कारण संपूर्ण आह, महाराष्ट्र तुला ते साकारताना बघत होते. खूप स्पेशल मोमेंट होती ती, की मला माझ्यासाठी यू हॅव नो आयडिया. तू जसं म्हटली स्पेशल म्हणजे तू स्पेशल प्रो मॅक्स होतं ते माझ्यासाठी. ॲक्चुअली सो बेसिकली इट वॉज मला मी इच्छा व्यक्त केली होती, की गणपती मला बनवू द्या. कारण की मागे गणपती पण येत होते. हो, तर मी मागच्या बिग बॉसमध्ये पण ओ-टी-टीमध्ये पण मी गणेश चतुर्थीला होतो. हो. तेव्हा तिथे बनवली होती मूर्ती. हं. तर आय थिंक मी आता हिस्ट्रीत जाईल, की एकच मेंबर आहे जो दोन्ही बिग बॉसमध्ये मूर्त्या बनवून आलाय गणपतीची. गणपती बाप्पा करून आलाय तिथे. वाह! सो या मला ती खूप स्पेशल आहे. कारण गणपती बाप्पा आणि माझं नातं काय माहिती काय कुठल्या स्ट्रिंग जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्या पण हात माझे क्ले येतो तेव्हा आपल्या पण घडतं ते माहिती का माझ्यातनं हो. घडून जातं ते आणि इझिली घडतं ते. अ, आत्ता पण घरात मूर्ती बनवली. मी 3 तासात बनवली ती मूर्ती व्हॉटएव्हर. तेवढ्याच वॉव! तासामध्ये मी जे करू शकलो ते करू शकलो. अ, मला ते कला कला होती माझ्याकडे, देवाने ती गिफ्ट दिली आहे म्हणून मी आत्तापर्यंत जे 25 वर्ष मी काढली आहेत इंडस्ट्रीमध्ये, एक चांगल्या मार्गाने काढली आहेत. हं. ना कुठल्या कुठल्या चुकीच्या गोष्टीत शिरलोय किंवा व्यसनाला स्वाधीन झालोय किंवा हं. अधीन झालोय. इट्स समथिंग दॅट मला वाटलं की कला इज समथिंग बेस्ट फ्रेंड असते तुमची. खरंय. कारण की तुम्ही कधी एकटे पडत नाही मग. हो. आणि एकटं पडलं माणूस की मग तिथे खूप सारे डोक्यात विचार येतात आणि मग ते माणसाला तो कॅन्सर होतो तो त्याचा. हो. विचारांचा कॅन्सर. पण सुंदर ती मूर्ती तू साकारली. आणखीन स्पेशल मोमेंट्स अर्थात ते एंटरटेनमेंट क्वीन राखी सोबतचे होते. राखी घरात आल्यानंतर तुलाही उत्साह आला की गेम खेळण्यासाठी? कारण ती खूप खूप आला. सगळ्यांना बूस्ट करत होती आणि तुझ्यासोबतही बरेच इंटरॅक्शन व्हायचे, नोकझोक व्हायची, छान गमती-जमतीही व्हायच्या हो. त्या निमित्तानं. राखी राखी येऊन तिला मी सांगितलं आमचा तो एक टास्क होता. तिला कोणाला गिफ्ट द्यायचं होतं हां. चॉकलेट्स म्हणून. कोणाला द्याल घरच्या सदस्याला? मी राखीला चूज केलं. मी काट्याच्या मेंबरला कोणालाही चूज करू शकलो असतो. हं. पण मी तिला केलं की ती फक्त माझ्यासाठी गिफ्ट नव्हती, ती अख्ख्या घरासाठी गिफ्ट होती. खरंय. बिग बॉस या गेमसाठी गिफ्ट होती. कारण की एक असं व्यक्ती कारण त्यात वाईल्ड कार्ड म्हणून आली ती. पहिल्या दिवसापासून आम्ही जे त्या घरात होतो, अ, कुठे ना कुठे ते बोर्डम सेट इन होतोच. मोनोटोनस होतच ते शेवटी. खरंय. यू नीड अन एक्सटर्नल फोर्स टू ब्रेक दॅट. आणि राखी असा फोर्स मग सुनामी खरंच ती सुनामी होती. हो. आणि ती आली आणि सगळं त्यांनी उलटं-पुलटं करून टाकलं. आणि लोकं जे नको होती ती गेली. जो टिकायची होती ती राहिली. आणि त्यांचे खरे कलर्स बाहेर आले ॲक्चुअली तिच्यामुळे. हो. So त्यामुळे आय रिअली व्हॅल्यू दॅट अबाउट राखी, की ती पर्सनली एक एक व्यक्ती आहे म्हणजे बहुतेक तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल राखी सावंत कशी ऑफ कॅमेराज. पण ती फारच एक लागवी व्यक्ती आहे, खूप केअरिंग व्यक्ती आहे, सगळ्यांची खूप काळजी घेते. पण गेममध्ये ती अतिशय वेगळी असते. हो. आणि ती लोकांच्या कॅमेरा समोर ऑन झाला की माहिती नाही तिला काय होतं. ती हो. वेगळीच म्हणते काहीतरी. सो पण ती दॅट्स ऑल्सो दोन्ही स्वीट. साइड तुम्ही ती त्या घरामध्ये अनुभवली हो, राखीची हो. आणि माणूस म्हणून ती इज
आणि झालं. घराबाहेर आल्यानंतरही सगळ्यांना, विशेष करून तुला सपोर्ट करते आणि तुझ्यासाठी असलेला सॉफ्ट कॉर्नर जो आहे त्याबद्दल सांगते. इव्हन तू फिनाले टास्क खेळत होतास, त्यावेळेस तुला गुडघ्याला लागलं, त्यावेळेस तिच्या डोळ्यात अश्रू होते हो, राखीच्या. हो. सो त्याबद्दल तुला काय वाटतंय? ती फ्रेंडशिप आम्हालाही छान वाटेल दोघांना एकत्र हो, असं छान. नक्की फ्रेंडशिप लोकं राहणारच आहे. कमेंट्समध्ये म्हणतात, की राकेश राखीला घेऊन काहीतरी यायला पाहिजे. छान. हां. नाही डेफिनेटली काम नेव्हर से नेव्हर टू वर्क. नेव्हर से नेव्हर टू वर्क. सो राखी काय बोलूच काय मी भेटून तिच्याशी बोलणार आहे. बऱ्याच काय-काय गोष्टी बोलायला आहेत. पण फ्रेंडशिप आमची झाली आणि ती टिकून राहणार आहे फॉर शुअर. वाह! नाईस. रिद्धी पण खूप छान सपोर्ट करत होती बाहेरून म्हणजे तुला व्होटिंगसाठी असेल किंवा विशालसोबत झालेलं ते प्रकरण असेल, त्यावर सपोर्ट करणं असेल. तिच्या काय रिएक्शन? ती काय म्हणते तुझ्या गेमबद्दल? कारण ती बाहेरून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुला छान सपोर्टही करत होती. रिद्धीला मी राकेश बापट काय ते तिला एक्झॅक्टली माहिती आहे. एकलकोंडा, घरकोंबडा आणि माणूस गाणं वगैरे. तर बेसिकली एवढं मला इंटरॅक्ट करायला आवडत नाही लोकांबरोबर. काम आणि घर हो. एवढंच आहे माझं लाईफ. सो ती खूप सरप्राईज होती. ती म्हणे, "वाह! मला वाटलं होतं एवढे दिवस टिकशील आणि तू एवढ्या अशा पद्धतीने जेंटलमॅनसारखा काय गेम खेळशील. हं. तू आहेसच, पण बेसिकली तुझं ते कसं गेममध्ये कसा होशील, किती प्रेशरमध्ये तू कसा दिसशील ते पण तिला वाटलं होतं, काळजी होती. पण तेव्हा की आळस जिंकून आलं, लोकांची मनं जिंकून आलास तू. पण मला छान वाटतं, की एक खरी पर्सनॅलिटी राकेशदा तुझी दिसली. संयम आणि जेंटलमन पर्सनॅलिटी लोकांना कशा पद्धतीनं आवडू शकते, ते तू या बिग बॉसच्या घरामध्ये दाखवलेलं आहेस. खूप छान वाटलं आणि तुला जेंटलमन का म्हणतात ते आज भेटून आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवून आम्हाला थँक्स फॉर द कॉफी बाय द वे. थँक यू, थँक यू. थँक यू राकेशदा. थँक यू. चलो, ऑल द बेस्ट. टेक गुड केअर.